स्पेशल फूड विथ स्वागत. तर आज आपण करणार आहोत मस्त एकदम सोप्या पद्धतीने तांदळाचे पापड. तर इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेत 1 ग्लास. तुम्ही कपाणी पण घेऊ शकता. म्हणजे तुम्ही ग्लासने घेतलं तरी चालेल किंवा कपाणी घेतलं तरी तांदूळ मोजून घेतले तरी चालतील. म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण हिरवा मसाला टाकणार आहोत. तर त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरं हे छान असं वाटून घ्यायचं. आता कुकरमध्ये करणार आहोत आपण एकदम सोप्या पद्धतीने. तर त्याच्यामध्ये ज्या ग्लासने आपण तांदूळ घेतले होते त्यानेच 5 ग्लास आपण पाणी ओतणार आहोत. तांदळाच्या पापडासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे. म्हणजे नंतर आपल्याला पाणी टाकायची गरज लागत नाही. तर एका ग्लासासाठी 5 ग्लास आपण पाणी घेणार म्हणजे त्याच्या 5 पट आपण पाणी घेतलेलं आहे. आता ह्याच पाण्यातून म्हणजे आपण जो हिरवा मसाला वाटला होता, हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं हे टाकून जे वाटलं होतं, ते ह्याच्यातलंच थोडंसं पेला काढून म्हणजे थोडंसं अर्धा पेला पाणी काढून त्या भांड्यामध्ये पाणी ओतून सगळं म्हणजे मसाला त्याच्यामध्ये जाण्यासाठी त्याच्यातलंच पाणी थोडंसं त्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि मसाला तो हिरवा मसाला त्या कुकरच्या भांड्यात टाकून घ्यायचा. जेणेकरून आपला मसाला शिल्लक राहणार नाही. छान असा त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. आता काय करायचं पाणी याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे. त्यातलंच पाणी काढलेलं आहे. नंतर याच्यामध्ये मी 1 चमचाभर मीठ टाकलेलं आहे. आता मिठाचं प्रमाण थोडंसं आपण ज्यावेळेस शिट्ट्या काढू तेव्हा आपण थोडंसं ॲडजस्ट करू शकतो. आता मीठ टाकल्यानंतर काय करायचं तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी थोडंसं कोमट झालं की याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे आणि मीडियम हीटवर 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. तांदूळ घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जो सुट्टा मोकळा असा भात होतो ते तांदूळ अजिबात घेऊ नका. कारण काय होतं जर मोकळा भात झाला तर त्याला चिकटपणा येत नाही. म्हणून शक्यतो रेशनिंगचे तांदूळ घ्यायचे म्हणजे त्याने आपले पापड छान होतात. त्याला थोडासा चिकटपणा येतो आणि म्हणजे तुकडे पडत नाहीत पापड सुकल्यानंतर. तांदूळ टाकायच्या आधी इथं अर्धा चमचा सोडा टाकायचा. त्यानेच आपले पापड छान असे फुलतात. मस्त असे तांदूळ शिजतात आणि एकदम असं फुलून येतो भात वरती. फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ह्याच्यामध्ये जेव्हा तांदूळ टाकणार आहोत तर कुकरमध्ये थोडासा स्पेस असला पाहिजे. कारण माझी ती छोटीशी चूक झाली. तुम्ही बघू शकता इथं कुकरची हालत. तर म्हणजे पाणी एकदम बाहेर येत नाही. थोडंसं फक्त ते फसफसल्यासारखं होतं. तर इथं आपले तांदूळ खूप छान असे शिजलेले आहेत. तर इथं बघू शकता असं 1 ते 2 मिनिट आपल्याला छान याला हटवून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे. तुम्हाला गडबड असेल तर हे जे आपलं पीठ आहे तयार झालेलं ते तुम्ही दुसऱ्या भांड्यात काढून ठेवू शकता आणि त्याला थंड करण्यासाठी कारण कुकर पण गरम आहे. मग दुसऱ्या भांड्यात काढलं मोठ्या परातीत किंवा मोठ्या पसरट भांड्यात काढलं तर ते लवकर थंड होईल आणि वेळ असेल तर तुम्ही असंच देखील ठेवू शकता. आता हे छान असं रवीने किंवा पळीने छान असं हटून घ्यायचं जेणेकरून जे तांदूळ म्हणजे भात शिजलेला आहे तो एकजीव होऊन जाईल आणि असं पिठाचं टेक्स्चर येईल त्याला. तोपर्यंत याला छान असं मिक्स करून घ्यायचं. तर मी इथं चमच्याच्या साहाय्याने पळीच्या साहाय्याने पण हलवून घेतलेलं आहे आणि रवीने नंतर थोडंसं जड चाललेलं हाताला ते म्हणून मी रवी घेतलेली आहे. रवीने पण हे पटपट हलवलं जातं आणि छान एकजीव होऊन जातं. आता इथं तुम्ही बघू शकता थंड झालेलं आहे. एकदम थोडंसं कोमट आहे ते. तेव्हाच आपण हे पापड घालायचे. थंड झालं तरी हरकत नाही. पापड म्हणजे तयार करता येतात आपल्याला एकदमच. आणि पापड करताना काय करायचं फॅन बंद करायचा. कारण फॅन खाली जर ते ठेवले तर पटपट ते एकदमच थंड होऊन जातं पीठ. थोडंसं हलकंसं कोमट आहे हे पीठ आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पेपरवर म्हणजे प्लास्टिकचा जो आपला कागद असतो त्याच्यावर दुसरा एक छोटासा मी प्लास्टिकचा तुकडा घेतला आहे. त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने डिशच्या साहाय्याने वरतून छान असं एकसारखं प्रेस करून मस्त असे पातळ पापड तयार करून घ्यायचे. आता एकदमच पातळ करायचे नाही किंवा एकदमच जाड करायचे नाही. तुम्हाला जर प्रेस केल्यानंतर ताटली काढल्यानंतर वाटत असेल की जरा जाड वाटतं तर हाताच्या साहाय्याने थोडेसे पसरू शकता. आता हे छान उन्हामध्ये दुसऱ्या दिवशी मस्त कडक उन्हामध्ये सुकवून तुम्ही पापड बघू शकता एकदम पातळ आणि मस्त असे तयार झालेले आहेत पापड. खूप छान कडक उन्हामध्ये सुकलेत आणि आता हेच पापड तळून बघितल्यानंतर काय होतं जेवढा पापड आहे त्याच्या दुप्पट हा फुलतो. तर अगदी सोपी रेसिपी आहे. पापड तळताना तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि पटकन सोडायचा. पापड बघू शकता तुम्ही पटकन फुलतो. कारण पातळ पापड केलेले आहेत त्याच्यामुळं छान असे पटकन फुलतात आणि एकदम क्रंची कुरकुरीत असे पापड तयार होतात. अगदी असे घशात हे होत नाहीत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे पापड तयार झालेले आहेत आपण. दुप्पट फुलणारे पापड एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये तयार होतात. तर नक्की अशा पद्धतीने पापड तयार करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.